हाय गुड मॉर्निंग. तर फायनली मी चालले माझ्या गावाला. तर त्याच्या आधी आम्ही जाणार आहोत मम्मीच्या गावाला, कारण का मम्मीला थोडं बघायचं होतं. आणि त्याच्यानंतर मग आमच्या गावाला जाणार आहोत, कारण का आमच्या गावाला मम्मी पप्पांनी झाडं लावलेत. तर मग त्याच्याभोवती आता खूप सारं गवत आलं असेल, कारण का खूप पाऊस पडतो आहे. तर ती सगळी साफसफाई करायची आहे आणि त्यासाठी आम्ही खूप सकाळी लवकर निघालो. आणि हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर एंडिंगपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला मी दाखवते आमच्या रोहातली हनुमान टेकडी. तर तुम्ही कधी रोहामध्ये आलात तर नक्की हनुमान टेकडीवरती या, कारण का खूप मस्त आहे. इथून पूर्ण रोहाचा व्ह्यू दिसतो आणि फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी खूप छान छान स्पॉट आहेत वरती. तर हा रोहातून बाहेर निघाल्यावरती हनुमान टेकडी लागते, तुम्हाला दाखवते मी. तर ही आहे हनुमान टेकडी. वरती हनुमानाचं मंदिर आहे. तर मग येस, आम्ही लगेच आय थिंक जवळजवळ पाऊण तासामध्ये आम्ही पोचलो उच्चेलला. तर माझ्या मम्मीच्या गावाचं नाव आहे उच्चेल. तर तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवंगार सगळं वातावरण झालं आहे आणि खूप मस्त वाटत होतं. असं वाटत होतं की असं एक सिनेमॅटिक व्ह्यू वाटत होता. तर मग आम्ही उतरलो आणि तिथून मग आम्ही आईच्या घराकडे निघालो. तर तुम्ही बघू शकता किती चिखळ वगैरे झालं आहे आणि इथे किती साऱ्या कोंबड्या वगैरे आहेत. म्हणजे इथे जवळजवळ खूप लोक राहतात मम्मीच्या गावाला. अजूनही आमच्या गावाला बघितलं तर सगळी घरं बंद असतात. तर ही आहे आईची मांजर. अजून एक मांजर आहे, तर तुम्हाला दाखवते. आणि ही आहे आईची खोप. तिथे सगळी झाडं वगैरे आईने लावलेत आणि त्याच्यामध्ये फाटी वगैरे ठेवलेत आईनी. आणि म्हणजे खूप सारे झाडं होती, मला त्यांची एक्झॅक्ट सगळ्यांची नावं नाही माहिती. आणि ही वडीची पानं आहेत, तर खूप झाली होती. आई बोलली की जाताना घेऊन जा. तर ही आहे दुसरी मांजर. म्हणजे आई काही बनवते ह्यांना टाकते तर हे इथेच फिरत असतात. आणि नंतर मग आई बोलली की तुम्हाला पानं घेऊन जा. तर मग मम्मीनी सगळी बहुतेक जवळजवळ सगळी पानं काढली, कारण का अर्धी मी मुंबईलाही घेऊन जाईल. तर मग तुम्ही बघू शकता, म्हणजे असं गावामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल. आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ शकता. तर मग आम्ही निघालो तिथून, कारण का आम्हाला गावाला खूप काम होतं. तर मग हा जो आईचं गाव आहे तिथला पूर्ण मैदान होता. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो गावाला. पहिल्यांदा मी बॅक सीटला बसली होती, तर मी आता फ्रंट सीटला बसली. त्याच्यानंतर हा आमच्या गावाला जाताना एक फार्म हाऊस लागला. आणि मग येस, फायनली हे आहे माझं गाव आराळी. तर असा एंट्रन्स आहे माझ्या गावाचा, तर तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला जवळजवळ तुम्ही एंडिंगपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये एकही माणूस बघणार नाही, कारण का जवळजवळ 10-15 लोकच राहतात गावामध्ये आमच्या. तर ते सगळे घरात आहेत आणि सगळे म्हातारे लोक आहेत आणि पूर्ण शांत. पण आता गणपती आलेत तर आता जवळजवळ लोक यायला सुरुवात होईल. तर ते आहे आमचं घर हेवालं. तर मग आम्ही घरात शिरलो, थोडे कचरा वगैरे काढली, साफसफाई केली. आणि हा फ्रंट आहे आणि हा आमचा बॅक साईड आहे. आणि तो आमचा जो वाडा आहे तो पूर्ण कोसळला आहे, कारण का खूप पाऊस लागला. तर पूर्ण कोसळला आहे तो, आता सध्या बांधावा लागेल. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या होळीवरती. तर मम्मीने खूप सारे झाडं लावले आहेत आधीपासूनच, आणि ही आत्ता झाडं लावले आहेत. हा झाड आहे तो बेलाचं झाड आहे. तर त्याच्याभोवती खूप सारं गवत आलं आहे. मग त्या गवतामुळे त्याला वाढ मिळणार नाही, त्याच्यामुळे मम्मी पप्पाने सगळं साफ केलं. आणि ते त्याच्या साईडला मस्त अशा 4 काट्या लावणार आणि त्या साईडला साडी लावून घेणार, म्हणजे गवत येणार नाही तिथे. हे झालं. तर नंतर मग अशीच खाली 2-3 झाडं लावली होती चिकूची. परत कोकमाचं झाडं लावलं होतं. तर खूप बरंच काय काय लावलं आहे मम्मी पप्पानी. तर इतकी ग्रीनरी आहे ना, खूप भारी वाटत होतं. पण इतकं गवत आलं नाही तिथे, त्याच्यामुळे थोडं चालताना हे होत होतं. नंतर मग सगळं उरकलं आणि मग आम्ही निघालो घरी. तर चप्पल वगैरे खूप खराब झाली होती, तर मी नळावरती धुतली. आणि हे आमचं छोटंसं परसावण आहे. आमच्याकडे ह्याला परसावण बोलतात. तर काय काय लोक परडाही बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो रोहाला. जवळजवळ 3 वाजता निघालो. आणि मग निघाल्यावरती आम्ही साईडला खूप सारे झाडं वगैरे होती. तर मम्मी पप्पा बोलले की आपण टाकळ्याची भाजी बघूयात, भेटली तर घेऊन जाऊ. तर तिथेच एक आम्हाला असं दिसलं की खूप सारे टाकळ्याची भाजी होती. तर आम्ही उतरलो गाडीतून आणि मग टाकळ्याची भाजी काढायला सुरुवात केली. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की टाकळ्याची भाजी कशी दिसते. तर मम्मी पप्पाने सांगितलं की अशी असते, तर त्याच्यावरचा जो कोवळा भाग आहे तो काढ. तर मी ते सगळं काढलं. मम्मी इकडे काढत होती, पप्पा तिकडे काढत होते. आणि सगळे येणार जाणारे आमच्याकडे बघत होते की हे काय काढत आहेत. आणि असंच तुम्ही जर गावाला आलात तर तुम्हाला अशा फ्रीच्या भाज्या खायला मिळतात. तर मग आम्ही परत गाडीमध्ये बसलो. जवळजवळ 2 टायमाची भाजी आम्हाला मिळाली.
आणि नंतर रोहात आल्यावरती मम्मी पप्पा बोलले की मच्छी घेऊन जाऊयात संध्याकाळसाठी. तर मग पप्पा गेले CNG भरायला आणि आम्ही गेलो मार्केटमध्ये. खूप फिरलो, खूप मच्छी खेकडी सगळं बघितलं, पण काहीच नाही आवडलं आम्हाला. तर येस, माझा ब्लॉग इथेच संपतो. आणि खरं सांगू, गावाला गेल्यावरती खूप मस्त वाटतं. तर मी असं संडेला आली की असं काही ना काहीतरी प्लॅन होतच राहतो. तर येस, माझ्या अशा व्हिडिओज येत राहतील. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि मला सांगा तुम्हाला कसा कंटेंट बघायला आवडेल हे पण नक्की सांगा. थँक्यू.